नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल दिनांक 7 मार्च 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाचे अपडेट मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। त्याचबरोबर कापूस बाजारभावासंबंधी एक महत्त्वाची अशी अपडेट आहे मित्रांनो, राज्यातील काही बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये काल दरवाढ बघायला मिळाली आहे। जवळपास 8,000च्या पुढे काही बाजार समित्यांचे बाजारभाव गेलेले असताना त्यामध्ये सिंदी, सेलू, पुलगाव, अमरावती, राळेगाव आणि अकोला कृषी उत्पन्न बाजार समितींचे बाजारभाव हे जवळपास 8,000च्या पुढे सुपर क्वालिटी कापसाला बाजारभाव या ठिकाणी निघाले असून राज्यात अन्य बाजार समितीमध्ये अन्य जिल्ह्यात तालुक्यात कापसाची काय परिस्थिती होती, काल कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाचे काय बाजारभाव मिळत होते याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। तर व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो अमरावती, या ठिकाणी आवक होती 138 क्विंटल कापसाची, कमीत कमी दर होते 7,400, सर्वसाधारण दर 7,500 तर जास्तीत जास्त दर 7,600। त्यानंतर राळेगाव जिल्हा यवतमाळ 4,700 क्विंटलची जबरदस्त आवक या ठिकाणी होती मित्रांनो। बाजारभावामध्ये या ठिकाणी वाढ देखील बघायला मिळाली असून सुपर क्वालिटी लांब धागाच्या कापसाला जवळपास 8,030 रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव निघालेला आहे। त्याचबरोबर कमीत कमी दर 7,000 रुपये तर सर्वसाधारण बाजारभाव होते 7,750 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर बाजार समिती आहे अकोला, 448 क्विंटल लोकल कापूस आवक, कमीत कमी दर 7,700 रुपये, सर्वसाधारण दर 7,800 तर जास्तीत जास्त दर 8,015 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो बोरगाव मंजू, जिल्हा अकोला, 15 क्विंटल लोकल कापूस आवक, कमीत कमी दर होते 7,900 रुपये, सर्वसाधारण दर 7,975 रुपये तर जास्तीत जास्त दर 8,030 रुपये। त्यानंतर देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा, आवक 1,300 क्विंटलपर्यंत, कमीत कमी दर 7,450 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,600 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 7,795 रुपये। त्यानंतर पुढील तालुका आहे काटोल आणि या ठिकाणी मित्रांनो बाजारभावामध्ये हलका दबाव बघायला मिळाला असून सुपर क्वालिटी कापसाचे बाजारभाव 7,700 रुपयापर्यंत मिळालेले असताना कमीत कमी दर होते 7,300 तर सर्वसाधारण दर निघालेले आहे 7,410 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुलगाव, जिल्हा वर्धा, कापूस मिडियम स्टेबल 1,555 क्विंटल कापसाची आवक, कमीत कमी दर 6,975 रुपये, सर्वसाधारण दर 7,900 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 8,010 रुपये। त्यानंतर सिंधी, सेलू, कापूस लॉंग स्टेपल या ठिकाणी हलकीशी दरवाढ बघायला मिळाली असून जास्तीत जास्त दर होते 8,035 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर 7,850 तर कमीत कमी दर 7,150 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पारशिवनी, कापूस H4 लॉंग स्टेपल, आवक या ठिकाणी होती मित्रांनो 500 क्विंटलपर्यंत, कमीत कमी दर 7,300 रुपये, सर्वसाधारण दर 7,650 तर जास्तीत जास्त दर या ठिकाणी 7,700 रुपये। त्यानंतर जालना कापूस हायब्रिड 203 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती, कमीत कमी दर निघालेले आहे 7,730 रुपये, सर्वसाधारण दर 7,900 रुपये तर जास्तीत जास्त दर 8,002 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे घाटंजी, कापूस LRA मीडियम स्टेपल, आवक आलेली होती या ठिकाणी 4500 क्विंटलची, कमीत कमी दर 7,720 रुपये, सर्वसाधारण दर 7,850 तर जास्तीत जास्त दर 7,900 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे भिवापूर, कापूस वरलक्ष्मी लॉंग स्टेपल, 480 क्विंटल कापसाची आवक, कमीत कमी दर 7,190, सर्वसाधारण दर 7,408 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 7,770 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो खामगाव, जिल्हा बुलढाणा, आवक या ठिकाणी आलेली होती 1,378 क्विंटलपर्यंत, कमीत कमी दर 7,400, सर्वसाधारण दर 7,860 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 7,900 रुपये। त्यानंतर पुढील तालुका आहे हिंगणघाट, जिल्हा वर्धा, आवक आलेली होती या ठिकाणी जबरदस्त 9,100 क्विंटलपर्यंत, कमीत कमी दर होते 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,850 तर या ठिकाणी देखील कापूस बाजारभावामध्ये वाढ होताना बघायला मिळालं असून जास्तीत जास्त दर मित्रांनो सुपर क्वालिटी लांब धागाच्या कापसाचा 8,055 रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव निघालेले आहेत। त्यानंतर पुढील जिल्हा आहे वर्धा, कापूस मिडियम स्टेबल, 1,100 क्विंटलची आवक या ठिकाणी होती, कमीत कमी दर 6,600 रुपये, सर्वसाधारण दर 7,850 तर जास्तीत जास्त दर या ठिकाणचे 8,010 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो बार्शी, टाकळी आणि या ठिकाणी मित्रांनो कापूस बाजारभावामध्ये हलकासा दबाव बघायला मिळाला असताना त्याचबरोबर आवक देखील कमी झालेली आहे। आवक या ठिकाणची होती मित्रांनो जवळपास 3,513 क्विंटलची, कमीत कमी दर निघालेले आहे
7,800 रुपये, सर्वसाधारण दर 7,900, तर जास्तीत जास्त दर 7,990 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो वरोरा शेगाव. आवक आलेली होती या ठिकाणी कापसाची 290 क्विंटलची. कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,550, तर जास्तीत जास्त दर 7,650 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट. बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये काल स्थिरताच बघायला मिळालं असून काही ठराविक बाजार समित्यांचे बाजारभाव हळूहळू वाढताना बघायला मिळालेलं आहे. आगामी काळामध्ये आणखीन बाजारभावात सुधारणा होण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून व्यक्त होत आहे. आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाचे बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये कळवा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.